राम कृष्ण हरी. मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान विष्णूंचा सर्वात प्रिय भक्त कोण आहे? अनेक जण लगेच म्हणतील नारद मुनी, कारण ते सतत नारायण नारायण असा जप करत असतात. पण खरं सत्य ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, कारण भगवान विष्णूंचा सर्वात प्रिय भक्त नारद मुनी नाहीत, तर एक साधा सामान्य माणूस आहे, ज्याचं नाव आहे किशन. आता प्रश्न असा पडतो की एक सामान्य माणूस, ना मोठा ऋषी ना कठोर तपस्वी, तो भगवानाचा सर्वात प्रिय भक्त कसा झाला? त्याच्या भक्तीत असं काय विशेष होतं जे देवतांनाही मागे टाकतं? मित्रांनो, आजची ही कथा फक्त एक गोष्ट नाही, तर ती आपल्याला शिकवण देणारी आहे की खरी भक्ती म्हणजे काय. मोठमोठ्या पूजा, यज्ञ किंवा कठीण तपस्या यांपेक्षा शुद्ध मन आणि निस्वार्थ प्रेम भगवानाला जास्त प्रिय असतं. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक क्षणात एक खोल अर्थ आणि शिकवण दडलेली आहे, जी तुमचा विचार बदलू शकते. आणि मित्रांनो, एक छोटीशी विनंती. मी खूप मनापासून मेहनत करून हे व्हिडिओ बनवते, पण कधी-कधी काही लोक डिसलाईक करतात तेव्हा थोडं वाईट वाटतं. म्हणून तुमच्याकडे एकच प्रेमळ विनंती आहे, कृपया माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या छोट्याशा सपोर्टमुळे माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायलाही विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया नारद मुनी आणि भगवान विष्णूंच्या परमभक्त किशनची ही अद्भुत कथा. प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. सत्ययुगाचा तो काळ होता. देवर्षी नारद हे संपूर्ण ब्रह्मांडात आणि त्रैलोक्यात त्यांच्या असीम भक्तीसाठी प्रसिद्ध होते. साक्षात ब्रह्मदेवांचे ते मानसपुत्र. ज्ञान, तप आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे देवर्षी नारद. त्यांच्या एका हातात नेहमी त्यांची लाडकी महती नावाची वीणा असायची, तर दुसऱ्या हातात जपमाळ. त्यांच्या मुखातून रात्रंदिवस, उठता बसता, चालता फिरता, झोपेत आणि जागृतीत फक्त एकच नामस्मरण अखंडपणे सुरू असायचे: नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण. नारद मुनींना त्यांच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत मुक्तपणे आणि क्षणार्धात संचार करण्याचे वरदान प्राप्त होते. ते कधी स्वर्गात देवांच्या सभेत असायचे, तर कधी मृत्यूलोकात मानवांच्या कल्याणासाठी फिरायचे. कधी पाताळात जायचे, तर कधी साक्षात भगवान श्री विष्णूंच्या वैकुंठात लीलया प्रवेश करत असत. त्यांची भगवान श्री विष्णूंवर नितांत आणि अढळ श्रद्धा होती. श्रीहरी विष्णू हेच त्यांचे सर्वस्व होते, आणि साक्षात श्रीहरी विष्णूंचेही नारदांवर एखाद्या लहान मुलासारखे खूप प्रेम होते. नारद मुनी हे श्रीहरींचे अत्यंत लाडके आणि जवळचे भक्त मानले जायचे. पण म्हणतात ना की मानवी मन हे अत्यंत चंचल असते. जिथे जास्त ज्ञान आणि भक्ती असते, तिथे कधीकधी नकळतपणे अत्यंत सूक्ष्म रूपात अहंकाराचा प्रवेश होतो. माणसाला स्वतःच्या पैशाचा, रूपाचा जसा गर्व होऊ शकतो, तसाच स्वतःच्या चांगुलपणाचा आणि भक्तीचाही गर्व होऊ शकतो. हा भक्तीचा अहंकार सर्वात धोकादायक असतो, कारण तो सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. देवर्षी नारद मुनींच्या बाबतीतही नेमके हेच घडले. एके दिवशी नारद मुनी अनंत अशा आकाशमार्गाने विहार करत होते. आकाशात सर्वत्र शांतता होती. ग्रह तारे त्यांच्या लयीत फिरत होते. नारद मुनींच्या हातात त्यांची वीणा होती आणि त्यांच्या मुखातून नेहमीप्रमाणे अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. अचानक त्यांच्या मनात एक विचार आला. हा विचार एका वाऱ्याच्या झुळकीसारखा आला खरा, पण त्याने नारदांच्या मनाच्या गाभाऱ्यात एक मोठे वादळ निर्माण केले. त्यांनी आकाशात एका ढगावर क्षणभर विश्रांती घेतली, स्वतःकडे पाहिले आणि ते स्वतःलाच विचारू लागले, या संपूर्ण ब्रह्मांडात, या अनंत कोटी विश्वात माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त दुसरा कोणी असेल का? मी तर क्षणाक्षणाला, माझ्या प्रत्येक श्वासागणिक फक्त आणि फक्त माझ्या नारायणाचेच नाव घेतो. ते स्वतःशीच पुढे विचार करू लागले, मी संसाराचा मोह कधीच सोडला आहे. मला कोणत्याही भौतिक सुखाची लालसा नाही. झोपेतही माझे मन फक्त त्यांच्या चरणी लीन असते. माझे संपूर्ण अस्तित्व केवळ भगवान विष्णूंच्या भक्तीसाठीच निर्माण झाले आहे. नक्कीच मीच या सृष्टीतील भगवान श्री विष्णूंचा सर्वात मोठा, सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात लाडका भक्त आहे. माझ्या भक्तीची बरोबरी इतर कोणीही करू शकत नाही.
हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अभिमानाचे आणि गर्वाचे मोठे हास्य उमटले. त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. पण नारद मुनी हे ज्ञानी होते. त्यांना वाटले की आपला हा समज खरा आहे की नाही हे थेट आपल्या आराध्य दैवताला म्हणजेच साक्षात भगवान विष्णूंनाच विचारून खात्री करावी. या विचाराने नारद मुनींना विलक्षण उत्साह आला. त्यांनी आपल्या वीणेच्या तारा छेडल्या, पुन्हा एकदा नारायण नारायण असा गजर केला आणि त्यांनी आपला मोर्चा थेट वैकुंठ लोकाकडे वळवला. वैकुंठ लोक, ज्याचे नुसते वर्णन ऐकूनही मनाला अपार शांती मिळते. वैकुंठ लोक अत्यंत विलोभनीय, अद्भुत आणि कोट्यावधी सूर्यांच्या तेजाने झळाळत होता. तिथे सगळीकडे परमशांती, पावित्र्य आणि एक प्रकारचा दिव्य सुगंध दरवळत होता. तिथे मृत्यू, दुःख, मोह, मत्सर या कशालाही थारा नव्हता. अथांग पसरलेल्या क्षीरसागराच्या लाटा अत्यंत संथपणे आणि लयीत वाहत होत्या. त्या लाटांचा नाद एखाद्या मधुर संगीतासारखा भासत होता. आणि त्या क्षीरसागराच्या अगदी मध्यभागी सहस्त्र मुखे असलेल्या अनंत अशा शेषनागाच्या भव्य शय्येवर साक्षात या विश्वाचे पालनहार भगवान श्री विष्णू अत्यंत थाटात विराजमान होते. त्यांचे रूप अत्यंत लोभस होते. मेघांसारखी त्यांची सावळी कांती, अंगावर पीतांबर, गळ्यात वैजयंतीमाला आणि हृदयावर कौस्तुभ मणी चमकत होता. त्यांच्या चरणकमलांशी साक्षात ऐश्वर्याची आणि मांगल्याची देवी माता लक्ष्मी अत्यंत आदराने बसून त्यांचे चरण दाबत होती. भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक अत्यंत शांत, लोभस आणि काहीसे गूढस्मित हास्य होते. त्यांना संपूर्ण जगातील प्रत्येक जीवाच्या मनातील विचार आधीच ठाऊक असायचे. साक्षात अंतर्यामी असलेल्या श्रीहरींना नारदांच्या आगमनाचे कारण आणि त्यांच्या मनातील अहंकार आधीच समजला होता. नारद मुनी वैकुंठाच्या त्या दिव्य दरबारात पोहोचले. त्यांनी अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने श्रीहरींना साष्टांग नमस्कार घातला. नारायण नारायण. प्रभू, आपले दर्शन घेऊन माझे डोळे सुखावले. माझ्या जन्माचे सार्थक झाले. तुमचे हे तेज अवर्णनीय आहे. या वैकुंठाची शांती मला नेहमीच भुरळ घालते. नारद मुनी हात जोडून अत्यंत नम्रपणे म्हणाले. भगवान विष्णूंनी आपले डोळे उघडले. अत्यंत प्रेमळपणे आणि किंचित हसून त्यांनी नारदांचे स्वागत केले. ये नारदा, ये. आज बऱ्याच दिवसांनी तू इकडे वैकुंठात आलास. तुझे नेहमीच स्वागत आहे. काय चालले आहे मृत्यूलोकात? तुझे भ्रमण कसे सुरू आहे? सर्व काही ठीक आहे ना? नारदांनी अत्यंत नम्रपणे पण थोड्याशा अभिमानाच्या सुरात उत्तर दिले. प्रभू, सर्व काही तुमच्याच कृपेने चालले आहे. मृत्यूलोकात आणि सर्वत्र आनंद आहे. पण प्रभू, खरे सांगू, या संसारातील मोहात मला काहीच रस नाही. तुमची भक्ती आणि तुमचे नामस्मरण हेच तर माझ्या जीवनाचे एकमेव सार आहे. नारद मुनी पुढे म्हणाले, मी माझा प्रत्येक श्वास केवळ तुमच्याच नावासाठी वेचतो. माझ्या वीणेच्या प्रत्येक तारेतून केवळ तुमचेच नाव गुंजत असते. मला तुमच्या व्यतिरिक्त या जगात दुसरे काहीच सुचत नाही आणि दिसतही नाही. नारदांच्या या बोलण्यातून डोकावणारा तो सूक्ष्म अहंकार, ती स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याची धडपड भगवान विष्णूंनी अत्यंत अचूकपणे ओळखली. भगवंतांना आपल्या भक्ताचा अहंकार कधीच सहन होत नाही. देव कधीच आपल्या भक्ताचे वाईट चिंतत नाहीत. ते भक्ताचे नुकसान होऊ नये, तो अहंकाराच्या गर्तेत पडून नष्ट होऊ नये, म्हणूनच त्याचा अहंकार अत्यंत प्रेमाने आणि शिताफीने नष्ट करत असतात. श्रीहरी विष्णू किंचित हसले. त्यांच्या ओठांवर एक अत्यंत मायावी हास्य उमटले. ते म्हणाले, होय नारदा, हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुझी भक्ती खरोखरच महान आहे. तुझे नामस्मरण अखंड आहे. तू माझा अत्यंत लाडका आणि जवळचा भक्त आहेस, यात कोणताही शंका नाही. हे शब्द ऐकून नारद मुनींचा आनंद गगनात मावेन असा झाला. त्यांचा ऊर अधिकच अभिमानाने भरून आला. त्यांना वाटले की आता प्रभू स्वतःच घोषित करतील की मीच त्यांचा सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. म्हणून त्यांनी तो प्रश्न थेट विचारण्याचे धाडस केले, ज्यासाठी ते वैकुंठात आले होते. प्रभू, माझ्या मनात आज एक शंका निर्माण झाली आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात, या तिन्ही लोकात, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळात तुमचा सर्वात मोठा आणि सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे? कृपया मला त्याचे नाव सांगा, म्हणजे मीही त्याचे दर्शन घेईन. नारदांना 100% खात्री होती की भगवान विष्णू लगेच हसून म्हणतील, अरे नारदा, तूच तर तो माझा सर्वात श्रेष्ठ भक्त आहेस. पण श्रीहरींनी जे उत्तर दिले ते ऐकून देवर्षी नारद मुनींच्या पाया खालची जमीनच सरकली.
त्यांना त्यांच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. भगवान विष्णू अत्यंत शांतपणे आणि गंभीर आवाजात म्हणाले, नारदा, या पृथ्वी तलावर एक अत्यंत लहानसे आणि सुंदर गाव आहे. त्या गावात किशन नावाचा एक अत्यंत गरीब, साधा भोळा शेतकरी राहतो. नारदा, तो किशनच माझा या विश्वातील सर्वात मोठा आणि श्रेष्ठ भक्त आहे. हे ऐकताच नारद मुनींचा चेहरा पडला. त्यांच्या हातातील वीणेचा नाद क्षणभर थांबल्यासारखा झाला. ते कमालीचे आश्चर्यचकित झाले आणि थोडेसे दुखावलेही गेले. किशन, एक सामान्य शेतकरी? प्रभो, हे कसे शक्य आहे? तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही आहात ना? मी साक्षात ब्रह्मदेवाचा पुत्र. मी अष्टोप्रहर तुमचे नाव घेतो. सर्व सुखसुविधांचा, संसाराचा त्याग करून मी संन्यासी झालो आहे. मी कंदमुळे खाऊन राहतो. आणि तो संसारी शेतकरी, जो दिवसरात्र मातीत राबतो, संसाराच्या मोहात अडकलेला आहे, तो माझ्याही वर कसा असू शकतो? नारद मुनी अत्यंत व्याकुळतेने आणि थोड्या रागानेच बोलले. भगवान विष्णूंचे ते मायावी हास्य तसेच होते. ते अत्यंत प्रेमळपणे म्हणाले, नारदा, भक्तीची व्याख्या केवळ नामस्मरणात आणि संन्यास घेण्यामध्ये नसते. भक्तीचे स्वरूप खूप वेगळे आणि विशाल आहे. तुला जर माझ्या शब्दांवर विश्वास नसेल आणि तुझ्या मनातील शंका दूर करायची असेल, तर तू स्वतः पृथ्वीवर जा. विष्णूंनी पुढे सुचवले, तू त्या किशन नावाच्या शेतकऱ्याचे काही दिवस गुप्तपणे निरीक्षण कर. त्याचा दिनक्रम बघ, त्याची जीवनशैली अनुभव. तुला तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. नारदांना हे श्रीहरींनी दिलेले एक मोठे आव्हान असल्यासारखे वाटले. त्यांचा अहंकार दुखावला गेला होता. त्यांनी मनातल्या मनात निश्चय केला आणि ठरवले की या किशनला जाऊन भेटायचेच आहे आणि बघायचे आहे की तो असा किती मोठा भक्त आहे जो नारदांपेक्षाही श्रेष्ठ ठरला आहे. त्यांनी भगवान विष्णूंची त्वरित परवानगी घेतली, त्यांना प्रणाम केला आणि ते तातडीने मृत्यूलोका म्हणजेच पृथ्वीच्या दिशेने निघाले. पृथ्वीवर एका नदीच्या किनारी अत्यंत निसर्गरम्य आणि हिरवेगार असे ते गाव होते. आजूबाजूला घनदाट झाडी होती. त्याच गावात एका लहानशा आणि साध्या झोपडीत किशन आपल्या कुटुंबासोबत राहत होता. नारद मुनींनी आपला मूळ वेश बदलला. त्यांनी एका सामान्य, गरीब आणि वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि ते त्या गावात पोहोचले. पहाटेची वेळ होती. आकाशात नुकतेच तांबडे फुटत होते. रामप्रहर होता. सर्वत्र विलक्षण शांतता होती. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता आणि नदीच्या पाण्याचा संथ खळखळाट ऐकू येत होता. नारद मुनी किशनच्या झोपडीबाहेर एका मोठ्या झाडाच्या आडोशाला लपून त्याचे निरीक्षण करू लागले. थोड्याच वेळात झोपडीत हालचाल सुरू झाली. किशनची झोप मोड झाली. तो अंथरुणावरून उठला. त्याने आपले डोळे उघडले. सर्वात आधी त्याने आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहिले. नंतर त्याने खाली वाकून साक्षात धरणी मातेला म्हणजेच जमिनीला स्पर्श करून नमस्कार केला. त्यानंतर त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले आणि अत्यंत भावपूर्ण, शांत आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आवाजात तो म्हणाला, हे प्रभू, हे जगन्नाथा, तुझी कृपा मोठी. ही रात्र अत्यंत सुखाची गेली. आता आजचा हा नवीन दिवसही तुझ्याच कृपेने चांगला जाऊ दे. मला माझ्या कामात बळ दे. रामकृष्ण हरी, नारायण. नारद मुनी झाडामागे उभे राहून हे सर्व पाहत होते. ते मनात म्हणाले, चला, दिवसाची सुरुवात तरी याने अत्यंत आदराने आणि देवाच्या नावाने केली. हे ठीक आहे. आता नारद मुनी अत्यंत उत्सुकतेने वाट पाहू लागले की किशन आता स्नान करेल, भस्म लावेल, पूजेला बसेल, तास 2 तास देवाचे ध्यान करेल आणि एखादी मोठी जपमाळ घेऊन मंत्रोच्चार करेल. पण तसे काहीच झाले नाही. किशन लगबगीने आणि अत्यंत चपळाईने उठला. तो सरळ घरामागील गोठ्यात गेला. तिथे असलेल्या त्याच्या लाडक्या बैलांच्या आणि गायीच्या पाठीवरून त्याने अत्यंत प्रेमाने हात फिरवला. त्यांच्याशी तो एखाद्या मित्रासारखा बोलू लागला. त्याने गोठा स्वच्छ केला, जनावरांना चारा पाणी दिले, गायीचे दूध काढले. त्यानंतर तो घरात आला. त्याची पत्नी घरकामात व्यग्र होती. त्याने तिला सडा सारवण करण्यात आणि इतर कामात आनंदाने थोडी मदत केली. तोपर्यंत सूर्य चांगलाच वर आला होता. उजेड पसरला होता. किशनने घरातले साधे जेवण सोबत घेतले. खांद्यावर आपला जड नांगर घेतला. डोक्याला ऊन लागू नये म्हणून एक जुने मुंडासे बांधले आणि आपल्या बैलांना हाकत तो अत्यंत उत्साहाने आपल्या शेताकडे निघाला. नारद मुनीही अदृश्य रूपात त्याच्या मागे मागे त्या शेतात गेले. त्यांना बघायचे होते की हा शेतात जाऊन तरी काही भक्ती करतो का. शेतात पोहोचल्यावर किशनने क्षणाचाही विलंब न करता बैलांना नांगराला जुंपले आणि तो शेत नांगरू लागला. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्याची आग ओकणारी किरणे थेट त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर पडत होती. जमीन कडक झाली होती. किशनच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.
त्याचे सर्व कपडे घामाने भिजून चिंब झाले होते. चालताना मातीत त्याचे अनवाणी पाय रुतत होते. पायांना भेगा पडल्या होत्या. पण तरीही तो अत्यंत प्रामाणिकपणे न थकता, चेहऱ्यावर एकही तक्रार न आणता आपले काम अत्यंत निष्ठेने करत होता. तो मातीशी एकरूप झाला होता. दुपार झाली. ऊन अगदी डोक्यावर आले. असह्य उकाडा वाढला होता. तेव्हा किशनची पत्नी एका जुन्या फडक्यात गुंडाळलेली बाजरीची भाकरी, पिठलं आणि झणझणीत ठेचा घेऊन शेतात आली. किशनने बैलांना सावलीत बांधले, त्यांना पाणी पाजले. मग तो स्वतः एका मोठ्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसलं. त्याने जवळच्या विहिरीच्या पाण्याने आपले हातपाय आणि तोंड धुतले. त्याच्या पत्नीने अत्यंत प्रेमाने तो जेवणाचा डबा उघडला. तो घास तोंडात घेण्यापूर्वी किशनने पुन्हा एकदा आपले दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि अत्यंत भावभक्तीने म्हणाला, हे अन्नदात्या परमेश्वरा, तू खरोखरच दयाळू आहेस. तूच मला हे अमूल्य अन्न दिले आहेस. तुझ्याच कृपेने आज माझ्या आणि माझ्या कुटुंबाचे पोट भरत आहे. या अन्नासाठी तुझे कोटी कोटी आभार प्रभू. ज्याला अन्न मिळाले नाही त्याच्याही पाठीशी तू उभा राहा. रामकृष्ण हरी. असे म्हणून त्याने अत्यंत समाधानाने आणि चवीने ते अत्यंत साधे जेवण ग्रहण केले. त्याच्या चेहऱ्यावरील ते समाधान एखाद्या राजालाही हेवा वाटेल असे होते. नारद मुनी हे सर्व बघत होते. त्यांचा गोंधळ आता वाढला होता. ते स्वतःशीच पुटपुटले, अरे, हा कसला भक्त? याने तर सकाळी उठल्यावर एकदा आणि आता जेवताना एकदा असे फक्त 2च वेळा देवाचे नाव घेतले. बाकी संपूर्ण वेळ तर हा फक्त मातीतच राबत होता, बैलांशी बोलत होता. यात कसली आलीये मोठी भक्ती? प्रभू विष्णू नक्कीच माझी काहीतरी परीक्षा पाहत आहेत. दुपारचे जेवण झाल्यानंतर किशनने थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तो पुन्हा आपल्या कामाला लागला. तो मातीशी खेळत होता, मातीचे ढेकूळ फोडत होता, बियाणे पेरत होता. त्याचे पूर्ण लक्ष फक्त त्याच्या कामावर होते. संध्याकाळपर्यंत त्याने अत्यंत कठोर परिश्रम केले. सूर्य मावळतीला गेला. आकाशात लालसर रंग पसरला आणि हळूहळू अंधार पडू लागला. किशन थकून भागून घरी परतला. दिवसभराच्या कष्टाने त्याचे अंग ठणत होते. पण तरीही त्याने आधी बैलांना गोठ्यात सुरक्षित बांधले, त्यांना प्रेमाने थोपटले. घरात जाऊन त्याने स्नान केले. देवघरात एका छोट्याशा दिव्यासमोर तो क्षणभर उभा राहिला. मग तो आपल्या लहान मुलांसोबत थोडा वेळ हसून खेळून घालवू लागला. कुटुंबासोबतच्या त्या गप्पांमध्ये तो आपल्या दिवसभराचा सर्व थकवा विसरून गेला. रात्रीचे साधे जेवण झाले. आता रात्रीची वेळ होती आणि सर्वांना झोपण्याची वेळ झाली होती. किशन अंथरुणावर पडला. त्याचे डोळे जडावले होते. पण झोपण्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा आपले हात जोडले. तो अत्यंत नम्रपणे अंधारातच आकाशाकडे पाहत म्हणाला, हे भगवंता, आजचा हा संपूर्ण दिवस तू दिलेल्या ताकदीमुळे आणि कृपेमुळे मी माझे काम करू शकलो. माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची ही जी मोठी जबाबदारी तू मला दिली आहेस, ती मी आज अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मला क्षमा कर. प्रभू, आता मला आणि माझ्या कुटुंबाला शांत झोप दे. रामकृष्ण हरी. नारायण. आणि हे वाक्य पूर्ण होताच काही क्षणांतच किशनला अत्यंत शांत आणि गाढ झोप लागली. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते. नारद मुनींनी संपूर्ण दिवस किशनचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले होते. दुसऱ्या दिवशीही त्यांनी तेच पाहिले. तिसऱ्या दिवशी तर गावात खूप जोराचा पाऊस आला. तरीही किशन न डगमगता आपल्या शेतात जाऊन पावसाच्या पाण्यात भिजत काम करत होता आणि रात्री ईश्वराचे आभार मानत होता. सलग 3 दिवस किशनचा तोच दिनक्रम होता. दिवसभरातून तो फक्त 3 वेळा, सकाळी उठल्यावर, दुपारी जेवताना आणि रात्री झोपण्यापूर्वी तो देवाचे अत्यंत मनापासून नाव घेत असे. बाकी संपूर्ण वेळ तो फक्त कष्ट करत असे, घाम गाळत होता आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत होता. त्याच्या मुखात अखंड नामस्मरण नव्हते. त्याच्या हातात कोणतीही जपमाळ नव्हती किंवा तो कोणत्याही मंदिरात तासनतास बसला नव्हता. नारद मुनींना आता हसू आवरेना. त्यांचा अहंकार पुन्हा उफाळून आला. ते वैतागून म्हणाले, हा कसला श्रेष्ठ भक्त? हा तर निव्वळ एक संसारी जीव आहे, जो माणूस 24 तासातून फक्त 3 वेळा देवाचे नाव घेतो. तो माझ्यासारख्या महान ऋषीचा वरचढ कसा असू शकतो? मी तर दिवसातून लाखो वेळा, कोटी वेळा देवाचे नाव घेतो. श्रीहरींचा नक्कीच काहीतरी मोठा गैरसमज झाला आहे किंवा ते म्हातारे झाले असावेत. मला त्यांना जाऊन सांगावेच लागेल की त्यांचा हा किशन नावाचा शोध पूर्णपणे चुकीचा आहे. असा विचार करून नारद मुनी अत्यंत वेगाने आणि एका मोठ्या विजयाच्या थाटात पुन्हा वैकुंठाकडे परतले. त्यांना आता श्रीहरींना चुकीचे ठरवण्याची घाई झाली होती.
वैकुंठात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की भगवान विष्णू जणू काही त्यांचीच वाट पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील ते गूढ स्मितहास्य कायम होते. नारद मुनींनी घाईघाईने नमस्कार केला आणि मोठ्या उत्साहात म्हणाले, नारायण नारायण, प्रभो, मी आलो. मी त्या तुमच्या महान भक्ताला, त्या किशनला भेटून आलो. त्याचे सर्व काम, त्याचे संपूर्ण जीवन मी सलग 3 दिवस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. भगवान विष्णूंनी अत्यंत शांतपणे विचारले, काय पाहिलेस नारदा? कसा आहे माझा किशन? त्याची भक्ती पाहून तू नक्कीच प्रभावित झाला असशील. नारद मुनी किंचित हसत आणि थोड्याशा उपहासात्मक सुरात म्हणाले, प्रभो, मला माफ करा, पण तुमचा अंदाज इथे पूर्णपणे चुकला आहे. तो किशन म्हणजे एक अत्यंत सामान्य, अडाणी माणूस आहे. तो तर या संसाराच्या, मोहाच्या आणि कामाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेला आहे. त्याला भक्तीचा भसुद्धा माहीत नाही. नारद अधिक आत्मविश्वासाने पुढे म्हणाले, मी सलग 3 दिवस रात्रंदिवस त्याचे निरीक्षण केले. प्रभो, तो दिवसभरातून फक्त 3 वेळा तुमचे स्मरण करतो, सकाळी, दुपारी आणि रात्री. बाकी वेळ त्याला तुमच्याकडे लक्ष द्यायलाही सवड नसते. तो फक्त मातीत आणि बैलांमध्ये मग्न असतो आणि तुम्ही त्याला या जगातील सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणता? हे मला तरी अजिबात पटलेले नाही. तो माझ्या भक्तीच्या पासंगालाही पुरणार नाही. भगवान विष्णू मंदपणे हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आणि दिव्य तेज आले. ते म्हणाले, नारदा, तुझा हा गोंधळ आणि तुझा हा विचार मी नक्कीच समजू शकतो. पण त्या किशनची खरी भक्ती समजण्यासाठी तुला अजून एका छोट्याशा परीक्षेला सामोरे जावे लागेल. तू ही परीक्षा देण्यासाठी तयार आहेस का? नारद मुनी गर्वाने आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले, अर्थात प्रभो, तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या. मी साक्षात तुमचा सर्वात मोठा भक्त आहे. मी त्या परीक्षेत नक्कीच 100% उत्तीर्ण होईन. सांगा, मला काय करावे लागेल? भगवान विष्णूंनी आपल्या बाजूलाच ठेवलेले एक अत्यंत सुंदर सोन्याचे तेलाचे भांडे म्हणजे भांडे उचलले. श्रीहरींनी ते जड आणि काठोकाठ भरलेले पात्र अत्यंत सावधगिरीने नारदांच्या हातात दिले आणि म्हणाले, नारदा, हे तेलाचे पात्र नीट घे. तुला या पात्राला आपल्या दोन्ही हातांवर अत्यंत स्थिर ठेवून या संपूर्ण ब्रह्मांडात, काही कथांनुसार संपूर्ण वैकुंठाला प्रदक्षिणा घालून यायची आहे. पण या परीक्षेची एक अत्यंत कडक अट आहे. नारदांनी उत्सुकतेने विचारले, कोणती अट प्रभू? मी कोणतीही अट पाळायला तयार आहे. भगवान विष्णू गंभीर आवाजात आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाले, अट हीच आहे की तुझ्या हातातील या पात्रातून प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत तेलाचा एकही थेंब चुकूनही खाली सांडता कामा नये. जर एक थेंब जरी खाली सांडला तर तू या परीक्षेत कायमचा नापास झालास असे मी समजेन आणि तू माझा श्रेष्ठ भक्त नाहीस हे सिद्ध होईल. तुला अत्यंत सावधगिरीने ही प्रदक्षिणा पूर्ण करून माझ्यासमोर परत यायचे आहे. नारद मुनींनी ते पात्र हातात घेतले. त्यांनी पात्राकडे नीट पाहिले. ते खरोखरच काठोकाठ भरलेले होते. थोडासाही धक्का लागला किंवा वाऱ्याची झुळूक जरी आली तरी तेल सांडण्याची दाट शक्यता होती. पण नारदांना कोणत्याही परिस्थितीत आपला मोठेपणा आणि श्रेष्ठत्व सिद्ध करायचे होते. प्रभू, ही तर अत्यंत सोपी गोष्ट आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मी आत्ता या क्षणी प्रदक्षिणा पूर्ण करून येतो आणि सिद्ध करतो की मीच तुमचा खरा भक्त आहे, असे मोठ्या गर्वाने म्हणून नारद मुनी ते तेलाचे पात्र घेऊन प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. आता नारदांची ती ऐतिहासिक प्रदक्षिणा सुरू झाली. जसे त्यांनी पहिले पाऊल टाकले तसे त्यांचे संपूर्ण लक्ष, त्यांचा संपूर्ण जीव फक्त त्या तेलाच्या पात्रावर केंद्रित झाला. त्यांचे डोळे फक्त पात्रातील तेलाच्या पातळीवर खिळले होते. त्यांचे हात एकदम स्थिर होते. ते अत्यंत हळू, श्वास रोखून आणि जपून पावले टाकत होते. त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती की चुकून धक्का लागला आणि तेल सांडले तर मी देवांसमोर हरून जाईन. ही प्रदक्षिणा अत्यंत मोठी होती. वाटेत त्यांना स्वर्गातील अनेक सुंदर अप्सरा भेटल्या, ज्या नृत्य करत होत्या. गंधर्वांचे अत्यंत सुमधुर गायन ऐकू आले. ब्रह्मांडामधील अनेक सुंदर विलोभनीय दृश्ये, ग्रहतारे त्यांना दिसले. पण नारदांनी कशाकडेही ढुंकूनही पाहिले नाही. त्यांनी कोणाशीही एक शब्दही उच्चारला नाही. त्यांच्या कानात संगीताचा नाद पडत होता, पण त्यांना तो ऐकू येत नव्हता. त्यांच्या मनात फक्त आणि फक्त एकच विचार, एकच भीती होती. तेलाचा थेंब खाली सांडता कामा नये, कोणत्याही परिस्थितीत नाही. नाहीतर श्रीहरी रागावतील आणि मी परीक्षेत हरेन. त्यांची मान खाली झुकलेली होती. डोळ्यांची पापणीही न लवता ते पात्राकडे बघत होते. घामाने ते डबडबले होते. अखेर अत्यंत काळजीपूर्वक, प्रचंड तणावाखाली आणि अथक प्रयत्नांनंतर नारद मुनींनी ती अत्यंत कठीण प्रदक्षिणा पूर्ण केली.
ते धापा टाकत पण चेहऱ्यावर एक मोठा आनंद घेऊन परत वैकुंठात भगवान विष्णूंसमोर येऊन उभे राहिले. नारद मुनींच्या चेहऱ्यावर आता विजयाचा सर्वोच्च आनंद आणि मोठा अभिमान स्पष्ट दिसत होता. त्यांनी अत्यंत सावधपणे ते काठोकाठ भरलेले तेलाचे पात्र भगवान विष्णूंच्या पायांजवळ खाली ठेवले आणि एक मोठा सुटकेचा निश्वास टाकला. नारायण नारायण प्रभू, पहा, मी तुमची आज्ञा तंतोतंत पाळली. संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण केली आणि या पात्रातून तेलाचा एकही थेंब, अगदी सूक्ष्म थेंबही मी खाली सांडू दिला नाही. मी ही कठीण परीक्षा पास केली आहे. आता तरी मान्य करा की या जगात माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त दुसरा कोणीही नाही. नारद मुनी अत्यंत गर्वाने आणि छाती फुगवून म्हणाले. भगवान विष्णूंनी खाली ठेवलेल्या त्या तेलाच्या पात्राकडे पाहिले आणि नंतर त्यांनी नारदांच्या डोळ्यांत अत्यंत प्रेमळ, शांत पण भेदक नजरेने पाहिले. खूप छान नारदा, खरोखरच कौतुकास्पद. तू तुझे काम अत्यंत चोखपणे पार पाडलेस. तू एकही थेंब सांडू दिला नाहीस. पण मला आता एका लहानशा प्रश्नाचे अत्यंत प्रामाणिक उत्तर दे. श्रीहरी गंभीर सुरात म्हणाले. नारद खुश होऊन म्हणाले, कोणताही प्रश्न विचारा प्रभू, मला सर्व काही माहीत आहे. भगवान विष्णू म्हणाले, नारदा, मला एवढेच सांग, जेव्हा तू हे तेलाचे पात्र घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात प्रदक्षिणा घालत होतास, त्या पूर्ण प्रवासात, त्या मोठ्या काळात तू माझे किती वेळा नामस्मरण केलेस? किती वेळा नारायण नारायण हे नाव तुझ्या मुखातून बाहेर पडले? मला खरा आकडा सांग. हा प्रश्न ऐकताच नारदांच्या अंगावर काटा आला. त्यांच्या पायाखालची जमीनच जणू हादरली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो विजयाचा आनंद, तो अगर्व आणि तो अहंकार एका क्षणात नाहीसा झाला. ते तिथेच स्तब्ध झाले. त्यांच्या अचानक लक्षात आले की प्रदक्षिणा सुरू केल्यापासून ते प्रदक्षिणा संपेपर्यंत त्यांच्या तोंडातून एकदाही चुकूनही देवाचे नाव आले नव्हते. ते देवाला पूर्णपणे विसरून गेले होते. नारद मुनींची मान लाजेने खाली झुकली. ते अत्यंत अडखळत घाबरत म्हणाले, प्रभू, क्षमा करा, पण प्रदक्षिणा करताना मी तुमचे एकदाही स्मरण केले नाही. प्रभू, माझे संपूर्ण लक्ष तर फक्त त्या तेलाच्या पात्रावर आणि त्यातील तेलाचा थेंब सांडू नये यावरच केंद्रित झाले होते. मला दुसऱ्या कशाचेही आणि तुमचेही भान राहिले नव्हते. मी पूर्णपणे या कामात गुंतून गेलो होतो. मला खरोखरच क्षमा करा प्रभू. आता भगवान विष्णू पुन्हा हसले, पण यावेळी ते हास्य उपहासात्मक नव्हते, तर एका पित्यासारख्या अत्यंत मधुर आणि समजावणीच्या सुरात होते. ते म्हणाले, नारदा, इथेच, याच क्षणी तुला तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे. तुला समजलं का मी काय सांगू इच्छितोय? नारद मुनी गोंधळून डोळ्यात पाणी आणून श्रीहरींकडे पाहिले. भगवान विष्णू अत्यंत प्रेमळपणे आणि तत्वज्ञानाच्या भाषेत पुढे समजावून सांगू लागले, नारदा, नीट ऐक. मी तुला हे तेलाचे एक छोटेसे पात्र दिले आणि केवळ प्रदक्षिणा मारण्याचे एक अत्यंत छोटेसे काम दिले. त्या एका छोट्याशा कामाच्या ओझ्याखाली, त्या जबाबदारीखाली तू मला पूर्णपणे विसरून गेलास. तुझे सर्व लक्ष फक्त त्या पात्राकडे होते, माझ्याजवळ नाही. श्रीहरी पुढे म्हणाले, आता जरा माझ्या त्या गरीब किशनचा विचार कर. त्याच्या डोक्यावर या संसाराचे किती मोठे तेलाचे पात्र आहे. गरिबी, पत्नी, लहान मुले, शेतीची कामे, आजारपण आणि जगण्याच्या रोजच्या संघर्षाचे हे पात्र किती जड आहे याचा तू विचार कर. भगवंतांचा आवाज आता अधिकच प्रेमळ आणि भावुक झाला होता. तो किशन रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गरिबी, ऊन, वारा, पाऊस या सगळ्या संकटांचा सामना करत असतो. तो रोजच्या जीवनाची अत्यंत कठीण प्रदक्षिणा घालत असतो. त्याच्या डोक्यावर जबाबदाऱ्यांचे इतके मोठे आणि जड पात्र असूनही ते पात्र न सांडता, म्हणजेच संसार व्यवस्थित सांभाळत तो आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतो. विष्णूंनी नारदांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आणि नारदा, सर्वात मोठी गोष्ट ही आहे की एवढे मोठे ओझे वाहतानाही तो दिवसभरातून 3 वेळा अत्यंत मनापासून कुठल्याही स्वार्थाशिवाय माझे स्मरण करतो. जे अन्न मी त्याला देतो त्याबद्दल तो अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. तो मला विसरत नाही. भगवान विष्णूंनी नारदांच्या डोळ्यात पाहत अंतिम प्रश्न विचारला, नारदा, आता तूच स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून सांग, जो माणूस स्वतःच्या संसाराचे आणि कर्तव्याचे पालन करत असतानाही मला विसरत नाही, तो श्रेष्ठ की एका छोट्याशा कामामुळे आणि तेलाच्या पात्राच्या भीतीने मला पूर्णपणे विसरून जाणारा तू श्रेष्ठ?
हे अत्यंत मार्मिक आणि सत्य वचन ऐकताच नारद मुनींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनातील अहंकाराचा, गर्वाचा महाल एका क्षणात पत्त्याचा बंगल्यासारखा कोसळून पडला. त्यांना खरी भक्ती म्हणजे काय, ईश्वराचे खरे रूप काय असते, याचा एक अत्यंत महान आणि अलौकिक साक्षात्कार झाला होता. नारद मुनींनी तिथेच साष्टांग दंडवत घालत भगवान विष्णूंचे चरण घट्ट धरले. ते रडत रडत गदगदित आवाजात म्हणाले, प्रभू, हे परमेश्वरा, तुम्ही आज माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडलेत. माझा अहंकार, माझा खोटा गर्व तुम्ही नष्ट केलात. आज मला समजले की केवळ माळ ओढणे, जप करणे आणि नामस्मरण करणे हीच भक्ती नाही. नारद पुढे म्हणाले, स्वतःचे कर्म, स्वतःचे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणे आणि त्या कर्मातही, त्या घामातही परमेश्वराला शोधणे हीच खरी आणि सर्वोच्च भक्ती आहे. तो सामान्य शेतकरी किशन खरोखरच माझ्यापेक्षा हजारो लाखो पटीने महान आणि श्रेष्ठ भक्त आहे. माझ्यासारख्या अज्ञानी भक्ताला क्षमा करा प्रभू. भगवान विष्णूंनी अत्यंत प्रेमाने नारदांना उठवले आणि जवळ घेतले. नारदा, जो मनुष्य आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, जो दुसऱ्याला कोणताही त्रास न देता आपले जीवन जगतो, जो खोटे बोलत नाही आणि एवढे करूनही जो ईश्वराप्रती कृतज्ञता बाळगतो, तोच माझा खरा आणि अत्यंत लाडका भक्त असतो. याच महान तत्वाला शास्त्रात कर्मयोग असे म्हटले आहे. श्रोत्यांनो, देवर्षी नारद मुनी आणि सामान्य शेतकरी किशनजी ही अत्यंत सुंदर कथा आपल्याला आपल्या जीवनासाठी एक अत्यंत मोलाचा आणि दिशादर्शक संदेश देते. आजच्या या 21व्या शतकातील धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि ताणतणावाच्या जगात आपण अनेकदा तक्रार करतो की देवासाठी वेळच मिळत नाही, देवळात जायला सवड नाही, पूजा अर्चा करायला वेळ नाही. आपण स्वतःलाच दोषी मानत असतो. पण ही कथा आपल्याला अत्यंत स्पष्टपणे सांगते की देव केवळ देवळातल्या मूर्तीत किंवा तासनतास केलेल्या दांभिक पूजेत अडकलेला नाही. देव साक्षात तुमच्या कर्मात आहे, तुमच्या घामात आहे, तुमच्या निष्ठेत आहे. जर तुम्ही एक विद्यार्थी असाल आणि कोणताही गैरमार्ग न वापरता अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल, तर तो तुमचा अभ्यास हीच तुमची ईश्वराची भक्ती आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तिथे भ्रष्टाचार न करता इमाने इतबारे आपले काम करत असाल, तर तुमचे काम हीच तुमची भक्ती आहे. जर तुम्ही डॉक्टर असाल आणि रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत असाल, तर ती सेवा हीच देवाची पूजा आहे. जर तुम्ही आईवडील असाल आणि आपल्या मुलांचे चांगले संगोपन करत असाल, त्यांना चांगले संस्कार देत असाल, तर तो तुमचा संसार हीच परमेश्वराची आराधना आहे. आणि जर तुम्ही एक शेतकरी, कामगार, मजूर किंवा व्यावसायिक असाल आणि कोणालाही न फसवता स्वतःचा घाम गाळून आपला व्यवसाय करत असाल, तर लक्षात ठेवा, साक्षात भगवंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संसाराच्या या सर्व अत्यंत जड जबाबदाऱ्या पार पाडत असताना सकाळी उठल्यावर फक्त एक क्षण, दुपारी जेवताना अन्नाला नमस्कार करताना एक क्षण आणि रात्री झोपण्यापूर्वी एका शांत क्षणी जरी तुम्ही त्या परमेश्वराचे, त्या ईश्वराचे मनापासून आणि निस्वार्थपणे आभार मानलेत, तरी तुमची ती साधी भक्ती त्या सर्वोच्च देवापर्यंत नक्की पोहोचते.